कार्यकारी अभियंता MD व्यास यांची नियुक्ती अवघ्या 1.5 महिन्यासाठी धुळे MIDC औद्योगिक विकास महामंडळ येथे कोणत्या चिरीमिरीसाठी करण्यात आली? अशी कोणती महत्त्वाची बिलं अडकली होती की ती व्यास यांच्या साक्षीने कोट्यवधी रुपयांची बिलं मंजूर होणार होती? हाही सवाल युवा दक्ष पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष गौतम पगारे यांनी उपस्थित केले. आमच्या तक्रारीचा काय पाठपुरावा केला गेला या माहितीसाठी आम्ही गेल्या 8 दिवसापासून व्यास यांच्या कार्यालयास भेट देत आहोत, पण एकही वेळ व्यास त्यांच्या व्यासपीठावर बसलेले दिसून आले नाही. त्यांच्या कार्यालयात भेट दिली असता त्यांच्या शिपाई यांच्याशी तोंडून एकच उत्तर ऐकायला येत आहे की साहेब व्हिजिटला गेले आहेत. अशी कोणती व्हिजिट आहे तेही आम्हाला माहिती द्यावी, ज्यासाठी आम्ही 8 दिवसापासून कार्यालयात फेऱ्या मारत आहोत. कॅमेरामॅन प्रदीप शिंदेसह MH18 खानदेश न्यूज, धुळे MIDC. कुठल्या साईडवर ते साईडला कुठल्या साईडवर आल्यापासून साहेब येतच नाही दिसतंय. पाहून द्या ना मग तुम्ही बी ओपन करा. 4/2024 MIDC या ऑफिसमध्ये काही कामानिमित्त तक्रारीच्या संदर्भात MB व्यास साहेब यांच्याकडे आलो असता गेल्या मार्चमध्ये 13 ते 15 या तारखेपासून त्यांनी इथला कारभार सांभाळलेला आहे. पण इथे जेव्हा आम्ही येतो तो साहेबांचं व्हिजिट असं आम्हाला शिपायाच्या माध्यमातून कळवण्यात येतं. तर ज्यावेळेस पण आम्ही आलेलो आहे, व्यास साहेब हे 1.5 महिन्याकरता इथे पदभार सांभाळण्यासाठी आलेले आहेत. या 1.5 महिन्यात ते ऑफिसला 1.5 दिवसही थांबलेले नाही, हे असं आमच्या निदर्शनात आलेले आहे. म्हणून शासन त्यांच्यावर कारवाई करेल का, यामुळे आम्ही इथे युवा दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून शासनाला एक अवगत करीत आहोत. 1.5 महिन्याकरता नागपूरहून अधिकारी इथे बोलवण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडे हा कारभार देण्यात आलेला आहे. पण 1.5 महिन्यासाठी व्यास साहेब 1.5 दिवसही इथे हजर राहिलेला आम्हाला दिसत नाही. म्हणून शासन यांच्यावर काय कारवाई करेल याकडे आम्ही शासनाकडे दाद मागत आहोत.